नमस्कार उद्योजक मित्रांनो, मी चंद्रकांत तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये महाराष्ट्र ॲग्रीरा प्रायव्हेट लिमिटेडमध्ये पुनश्च एकदा स्वागत। आज खूप छान व्यवसाय आपण बघणार आहोत। त्या व्यवसायाचं नाव आहे सरकी पेंड, म्हणजे थोडक्यात त्याला ढेप म्हणलं जातं, जे की पशुखाद्य म्हणून वापरलं जातं। तर उद्योजक मित्रांनो, हा व्यवसाय खूप छान आहे, याची मागणी मार्केटमध्ये खूप आहे, याच्यामधनं पैसा भरपूर मिळतोय। तर मग आता तुमच्या मनामध्ये प्रश्न पडत असेल की हा व्यवसाय चालू कसा करायचा। तर सर्वप्रथम माझ्या निदर्शनामध्ये हा जो व्यवसाय आहे हा विदर्भामध्ये आणि मराठवाड्यामध्ये सर्वात जास्त चालतो, कारण मार्केटमध्ये सरकी पेंड आणि गोळी पेंड असे दोन पशुखाद्य उपलब्ध आहेत। तर आपण स्पेशल म्हणजे मी स्वतः वैयक्तिक फिरलोय विदर्भामध्ये, मराठवाड्यामध्ये। तर मराठवाड्यात आणि विदर्भामध्ये अजूनही सरकी पेंड किंवा ढेप हे सर्वात जास्त जनावरांना दिलं जातं। पश्चिम महाराष्ट्रामध्ये पण आहे, परंतु पश्चिम महाराष्ट्रामध्ये गोळी पेंड जास्त प्रमाणामध्ये चालते। तर आज आपला फोकस असणार आहे स्पेशल सरकी पेंड। सरकी पेंड म्हणजे या व्यवसायामध्ये आपल्याला काय लागणार आहे कच्चा माल, तर जी आपली कॉटन सीड असते, कपाशीची बी असते, या बिया आपल्याला जिनिंग फॅक्टरीमधनं जवळपास बरेचशा जिनिंग फॅक्टरी आजूबाजूला अवेलेबल आहेत, त्याचे कॉन्टॅक्ट्स पण आमच्याकडे अवेलेबल आहेत। तर त्या जिनिंग फॅक्टरीमधनं तुम्हाला त्या कापसाच्या बिया विकत आणायच्या आहे। कापसाच्या बिया विकत आणल्यानंतर त्याच्यामध्ये तुम्हाला एक एक्सपेलर नावाचं मशीन असते, जे की आपली कंपनी बनवते। ते एक्सपेलर मशीन तुम्हाला आपल्या कंपनीकडनं विकत घ्यायचंय। त्यानंतर त्या आणलेल्या बिया त्या एक्सपेलर मध्ये आपल्याला, म्हणजे मॅन्युअल असेल तर सिंगल एक्सपेलर असते, सेमी ऑटोमॅटिक असेल तर त्याच्यामध्ये मग बकेट एलिव्हेटर असतो आपला, ऑटोमॅटिक असेल तर आपले चेन कन्व्हेअर असतात। अजून अशा बऱ्याचशा गोष्टी, जसं जसं आपण कॉस्ट पेड करू त्या पद्धतीनुसार हा प्लांट आपल्याकडे अवेलेबल आहे। आता रॉ मटेरियल आणलंय तुम्ही सरकीच्या बिया, ते आपल्याला त्या एक्सपेलर मध्ये टाकायच्या आहे। एक्सपेलर मध्ये टाकल्यानंतर त्याच्यामध्ये स्क्रू असतो, त्याला प्रेशर दिलं जातं। प्रेशर दिल्यानंतर त्याच्यामधनं जे ऑइल आहे ते बाहेर काढलं जातं, आणि जे काही आपलं वेस्ट मटेरियल निघतं त्याला आपण म्हणतो कॉटन डीओसी किंवा सरकी पेंड। तर ती सरकी पेंड, त्याच्यामध्ये आपल्याला जास्त प्रमाणामध्ये ऑइल ठेवायचं आहे, सर्वच ऑइल त्याच्यामधनं आपल्याला एक्स्ट्रॅक्ट करायचं नाहीये। आणि ती जी पेंड आहे सरकी पेंड, ही आपण जनावरांना दिली तर त्याच्यामधनं चांगल्या प्रमाणामध्ये प्रोटीन्स मिळते, आणि दूध वाढीसाठी त्याचा फार चांगला फायदा आपल्या दूध देणारा जो काही ॲनिमल आहे त्या ॲनिमलला होतो। अशा पद्धतीने हे रॉ मटेरियल आणि हे इक्विपमेंट्स वापरून आपण हे सरकी पेंड बनवतो। आता ही सरकी पेंड बनवली की विकायची कुठे, जर तुम्ही बघितलं तर जनरली याला जे काही दूध संकलन केंद्र असतात किंवा मग गावामध्ये एखादं शॉप असते, रिटेल शॉप, होलसेलर शॉप्स, असे शॉप्स ओपन करून आपण त्या ठिकाणी हे स्टॉक करून तिथनं आपण हे आपल्या ग्राहकांपर्यंत पोहोचवू शकता। आणि खरंच हा व्यवसाय खूप चांगला आहे आणि एकदम इझी आहे। जास्त याच्यामध्ये फॉर्म्युला वगैरे काय भेसळ बिसळ असलं कुठलाही प्रकार नाहीये। सरकीच्या बिया टाकायच्या, तेल बाजूला काढून घ्यायचं, जे डीओसी राहते वेस्ट मटेरियल त्याला सरकी पेंड म्हणून मार्केटमध्ये विकल्या जातं। आणि सरासरी याच्यापासून आपल्याला प्रॉफिट किती होतो, तर एक अंदाजे 20 ते 30% या व्यवसायामध्ये प्रॉफिट आहे। आणि या व्यवसायाला मागणी खूप जास्त आहे, कारण की तुम्ही बघत आहात जनावरांची संख्या आणि दूध उत्पादनाचं वाढ ही कालांतराने होतच आहे। त्यामुळे हा जो व्यवसाय आहे हा कधी न बंद होणारा व्यवसाय आहे। खेड्यापाड्यामध्ये सुद्धा हा व्यवसाय चालतो। तर तरुणांनो, हा व्हिडिओ बघा आणि आपण या व्यवसायाला सुरुवात करा। या व्यवसायासाठी संपूर्ण मार्गदर्शन आमच्या महाराष्ट्र ॲग्रीरा प्रायव्हेट लिमिटेड कंपनीकडनं मिळेल। आमची कंपनी पुण्यामध्ये वनमुखवाडीमध्ये आहे। तुम्ही येऊन मशीन्स बघू शकता। तुम्हाला अजून प्लांट बघायचे असतील तर आम्ही लावलेल्या प्लांटला तुम्ही व्हिडिओ कॉलवरती, म्हणजे व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून आम्ही दाखवू शकतो, आणि तुम्हाला प्रत्यक्षामध्ये पण बघायचं असेल तरीही दाखवू शकतो।
आपण आपला वेळ वाया न घालता आपल्याला हा व्यवसाय चालू करायचा असेल तर दिलेल्या नंबरवरती, मेल ID वरती आपण लगेच आपली इन्क्वायरी पाठवावी आणि आमच्या सेल्स टीम कडनं आपला व्यवसाय चालू करण्यासाठी जास्तीत जास्त नॉलेज घ्यावं आणि हा व्यवसाय सक्सेसफुली रन करावा. थँक्यू.